राजकारणी, उद्योगपती, मोठमोठ्या संस्था, कंपन्या यांच्यावर ईडीने धाडी टाकलेल्या आपण ऐकल्या होत्या, पण आता साडीच्या दुकानात चौकशीसाठी ईडी पोहोचली आहे। दादरमधल्या भरत क्षेत्र या साडीच्या दुकानात ईडीने धाड टाकली आहे। आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही धाड टाकलेली आहे। या दुकानात लग्नसराईत बस्ता बांधण्यात येतो आणि त्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे। या दुकानातल्या काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सध्या कळते। त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दादरमधल्या त्रिशला नावाच्या इमारतीत असलेल्या 4 फ्लॅट्समध्ये सुद्धा चौकशी केली। भरत क्षेत्र या दुकानासमोरच ही त्रिशला इमारत असून ईडीकडून इथे सुद्धा चौकशी झाल्याचं कळतंय। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निखिल, अजूनही ही चौकशी सुरू आहे का आणि काही तपशील मिळतोय का या संदर्भात? नक्की नम्रताजी, पाहायचं झालं तर आज सकाळपासून ईडीचे अधिकारी आहेत ते या भरत क्षेत्र दुकानामध्ये येऊन बसलेले आहेत। त्यांची कारवाई आहे ती संपूर्णपणे सुरू आहे। या दुकानात ते आज सकाळपासूनच चौकशी सुरू असताना त्या समोरीलच आपण पाहिलं तर या त्रिशाला बिल्डिंगमध्ये देखील या अधिकाऱ्यांनी आहे तो तपास आहे तो केलेला आहे। त्रिशाला बिल्डिंगमध्ये भरत क्षेत्र या दुकानाच्या नावावरती जवळपास 4 फ्लॅट आहेत। त्यांचं भरत क्षेत्र यांचं कार्यालय देखील आहे। त्या इकडे देखील संपूर्णपणे जे कागदपत्र असतील, जो काही व्यवहार असतील त्या व्यवहाराचे कागदपत्र या ठिकाणी तपासायचं संपूर्णपणे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। तर याच दुकानामध्ये आपण पाहिलं तर हे अधिकारी आता देखील या दुकानामध्ये आहेत आणि या दुकानाच्या माध्यमातून संपूर्णपणे जे कर्मचारी असतील, दुकान मालक असतील त्यांची देखील चौकशी ही या ठिकाणी सुरू आहे। पाहायचं झालं तर ह्याच दुकानाचे मालक आहेत मनसुख गाला यांच्या विरोधामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी भोईवाडा पोलीस स्थानकामध्ये आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे। त्याच अनुषंगाने ही रेड असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। तर आज सकाळपासून सुरू असलेली ही संपूर्णपणे कारवाई आहे, जी चौकशी आहे ती सुरू असून जवळपास 9 तास झालेले आहेत आणि 9 तास उलटून देखील अजून देखील ही कारवाई अशाच प्रकारे सुरू आहे। पाहायचं झालं तर या कारवाईमध्ये कोणते कागदपत्र ईडीच्या हातात लागत आहेत आणि कशा प्रकारे या पुढची कारवाई ईडी करणार आहे हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे। तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।